आता हे जे आयुष्यमान कार्ड आहे तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप मधून काढू शकता। हो, तुम्ही खरं ऐकलंय, सरकारने आता आयुष्यमान कार्डची व्हॉट्सअप सेवा सुरू केलेली आहे। सर्व कामे आता तुम्ही व्हॉट्सअप वरती करू शकता। हे आयुष्यमान कार्ड कोण काढू शकतं? ज्या लोकांना रेशनिंग मिळतं, धान्य मिळतं, ते सर्वजण याच्यामध्ये आयुष्यमान कार्ड काढू शकतात। सोबतच ज्यांचं रेशनिंग कार्ड ऑनलाईन झालेलं आहे ते सुद्धा काढू शकतात आणि ज्यांचं वय 70 पेक्षा जास्त झालं असेल अशा लोकांना सुद्धा आयुष्यमान कार्ड फक्त आधार कार्डच्या माध्यमातून काढता येतं। तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार, तुम्ही पाहताय मराठी कॉर्नर हा यूट्यूब चॅनल। आयुष्यमान कार्डच्या व्हॉट्सअप सेवा सुरू झालेल्या आहेत। व्हॉट्सअप मधून तुम्ही आयुष्यमान कार्ड नवीन काढू शकता। व्हॉट्सअप मधून आयुष्यमान कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता, हॉस्पिटल शोधू शकता, दुरुस्ती करू शकता, KYC करू शकता, सर्व कामे व्हॉट्सअप वरती तुम्ही करू शकता। ही सेवा व्हॉट्सअपची कशी आहे, कशा पद्धतीने आपण हे आयुष्यमान कार्ड काढू शकतो या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये 72 90 82 38 38 हा जो नंबर आहे तो सेव्ह करून ठेवायचा आहे। त्यानंतर व्हॉट्सअपला येऊन इथे हाय मेसेज टाकायचा आहे। इथे तुम्हाला सगळी माहिती ऑटोमॅटिकली रिप्लाय येईल। एवढ्या सर्व्हिसेस तुम्हाला इथे दिसतील। त्यानंतर खाली चूज सर्व्हिस या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे चूज युअर सर्व्हिसवरती तुम्ही पाहू शकता भरपूर अशा सर्व्हिसेस आहेत। म्हणजे तुम्ही पात्र आहे का नाही ते चेक, एलिजिबिलिटी, वॉलेटचं बॅलन्स किती आहे, ट्रीटमेंटची हिस्ट्री असेल, हॉस्पिटल शोधायचं असेल, ग्रीव्हन्स तक्रार असेल, रिक्वेस्ट कॉल बॅक परत कॉल करायचा असेल, किंवा माय आयुष्यमान कार्ड म्हणजे आयुष्यमान कार्डच्या सर्व्हिसेस सर्व असतील। त्यानंतर वयवंदना म्हणजे 70+ जे वय आहे त्यांच्या सर्व्हिसेस असतील, किंवा फीडबॅक असेल, अशा प्रकारच्या भरपूर सर्व्हिसेस आयुष्यमानच्या सगळ्या सर्व्हिसेस इथे तुम्हाला दिसतील। आपण येणार आहे माय आयुष्यमान कार्डमध्ये। माय आयुष्यमान कार्ड याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाहू शकता डाउनलोड युअर आयुष्यमान कार्ड। आयुष्यमान कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता। नवीन काढायचं असेल तर नवीन सुद्धा काढू शकता। अप्लाय फॉर PMJA कार्डवरती क्लिक करून त्यानंतर KYC करायचे असेल, काही चुकलं असेल आयुष्यमान कार्डमध्ये तर रिडो KYC, KYC करू शकता। आधार कार्ड तुमच्या आयुष्यमानला लिंक करायचं असेल तर हे सुद्धा करू शकता। आणि अनलॉक लॉक जर तुमचं कार्ड करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता। तर आता भरपूर जणांनी 60-70% लोकांनी आयुष्यमान काढलेलं आहे। तर मी इथं डाउनलोड करून दाखवतो कशा पद्धतीने। तर डाउनलोड आयुष्यमान कार्डवरती टिक केलं आणि सबमिट केली रिक्वेस्ट, तर इथे पाहू शकता की तुम्हाला सांगितले प्लीज प्रोव्हाइड युअर आयुष्यमान कार्डची डिटेल्स। तर एंटर डिटेल्स हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि एंटर डिटेल्समध्ये तुम्हाला विचारलं जाईल 2 ऑप्शन येतील। सर्वात पहिल्यांदा आपलं महाराष्ट्र राज्य इथे सिलेक्ट करा। आता तुम्हाला 2 ऑप्शन आहेत। पहिला आहे आधार नंबर। आधार नंबर टाकून तुम्ही इथे टाकू शकता। आपण भरपूर जणांना आधार नंबर माहीत नाही आहे तर आपण आधारचा नंबर टाकू शकतो। तर दुसरा ऑप्शन आहे आधार नंबर। तर आधार नंबर सिलेक्ट करा आणि इथे आधार नंबर विचारला जाईल। हा आधार नंबर इथे टाका तुमचा जो काही असेल आणि व्हॅलिडेट डिटेल्स बटनावरती क्लिक करा। आता जो काही आधार कार्डला नंबर लिंक असेल तो पहा, त्याचा OTP पाठवला जाईल त्यावरती। तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे। सिंपल आहे। व्हेरीफाय केल्यानंतर OTP व्हेरीफाय होईल आणि सबमिट फक्त करायचं आहे। तुमची रिक्वेस्ट इथे सबमिट होईल आणि सेकंदामध्ये तुम्ही पाहू शकता इथे जे काही आयुष्यमान कार्ड आहे तुम्हाला डायरेक्टली PDF जे आहे ते इथे भेटून जाईल। तर हे आयुष्यमान कार्ड पाहू शकता इथे आलेलं आहे। ते ओपन करून दाखवतं। तर हे आयुष्यमान कार्ड अशा पद्धतीने तुम्ही इथे डाउनलोड सुद्धा करू शकता आणि नवीन काढायचं असेल तर तेही काढू शकता। अशा पद्धतीचं आयुष्यमान कार्डची व्हॉट्सअप सेवा सुरू झालेली आहे। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। सर्वांना शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।